नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. आज आपण रोगांची संकल्पना आणि रोग प्रतिबंध या विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत. आपण याला एक ऑनलाईन क्लास समजूया. म्हणजे आपण एका स्लाईडवरून हा विषय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आपला उद्देश अगदी सोपा आहे. रोग म्हणजे काय, ते का होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना टाळायचं कसं. चला पहिल्या स्लाईडनी सुरुवात करूया. स्लाईडवर शीर्षक आहे रोगांची संकल्पना आणि रोग प्रतिबंध आणि खाली लिहिलं आहे अ कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईड टू इथिओलॉजी अँड एपिडेमिओलॉजी. हो, म्हणजे रोगाची कारणं काय आहेत आणि त्याचा प्रसार कसा होतो याचा हा एक प्रकारे अभ्यास आहे. बरोबर. आता पुढची स्लाईड पाहूया. अरे वा, इथे बेंजामिन फ्रँकलिन यांचं एक सुंदर वाक्य आहे. प्रतिबंधाचा अगदी थोडासा प्रयत्न देखील रोगमुक्तीकरिता महत्वाचा ठरतो. अगदी या एका वाक्यातच की नाही या पूर्ण चर्चेचं सार आहे. आणि याच स्लाईडवर रोगाचा अर्थ पण स्पष्ट केला आहे. शाब्दिक अर्थ काय, तर रोग किंवा आजार म्हणजे शरीराची अस्वस्थ किंवा आरामदायी स्थिती नसणे. हो, चित्रात पण दाखवलं आहे. एक व्यक्ती वाकलेली आहे म्हणजे ती आरामदायी स्थितीत नाहीये आणि दुसरी व्यक्ती सरळ उभी आहे जी निरोगी दिसतीये. बरोबर. आणि याची व्याख्या बघा. रोग म्हणजे शरीराचे क्रियात्मक किंवा कार्य आणि मानसिक काम करण्याची दुर्बलता. अच्छा, म्हणजे फक्त शारीरिक नाही, मानसिक कामावर परिणाम होणं म्हणजे सुद्धा रोग. हा मुद्दा महत्वाचा आहे. आता पुढच्या स्लाईडवर रोगांच्या कारणांचा एक प्रवास दिसतोय. रोगांची कारणे एक प्रवास. हो, यात दोन काळ दाखवले आहेत. एक आहे प्राचीन काळ. तेव्हा लोकांचा काय समज होता की राक्षस आणि आत्म्यांच्या शापामुळे रोग होतात. म्हणजे तेव्हा विज्ञान नव्हतं, त्यामुळे असे समज होते. अगदी. पण मग 19व्या शतकात सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध लागला आणि सगळं चित्रच पालटलं. तेव्हा पहिल्यांदा जंतूंपासून होणारे आजार समोर आले. अच्छा. जीवाणू आणि विषाणू हे रोगाचे कारण असल्याचे स्पष्ट झाले. आणि यालाच जर्म थिअरी म्हणतात, बरोबर? एकदम बरोबर. यालाच आपण जर्म थिअरी म्हणतो. कर्करोग स्पष्ट करण्यास असमर्थ ठरला. हो, म्हणजे ताप सर्दी हे जंतूमुळे होतात हे तर कळलं. पण मग बीपी, डायबिटीज सारखे आजार का होतात? याचं उत्तर या थिअरीकडे नव्हतं. आणि म्हणूनच पुढची संकल्पना खूप महत्वाची ठरते, जी आपल्याला पुढच्या स्लाईडवर दिसतेय. मर्क विज्ञानत्रयी. एपिडेमिओलॉजिकल ट्रायड. हो, इथे एक त्रिकोण दिसतोय. बरोबर. या त्रिकोणाला 3 बाजू आहेत. पहिली आहे एक मध्यस्थ, म्हणजे जो रोग निर्माण करतो तो घटक. ओके. दुसरी आहे 2 यजमान, म्हणजे ज्याच्या शरीरात रोग होतो ती व्यक्ती. म्हणजे आपण. हो, आपण. आणि तिसरी बाजू आहे 3 वातावरण. आणि या त्रिकोणाच्या बरोबर मध्यभागी लिहिलं आहे समन्वय, म्हणजे आरोग्य. अगदी. याचा अर्थ खूप सोपा आहे. जोपर्यंत या 3 घटकांमध्ये संतुलन आहे तोपर्यंत आपलं आरोग्य टिकून राहतं. आणि खाली स्पष्ट लिहिलंय, जेव्हा या 3 घटकांचा समतोल बिघडतो तेव्हा आजार होतो. बरोबर. ठीक आहे. तर आता हे 3 घटक एक एक करून समजून घेऊया का? नक्कीच. पुढची स्लाईड आहे. एक मध्यस्थ घटक, म्हणजे एजंट फॅक्टर्स. अरे, यात तर 6 प्रकारचे घटक आहेत. जैविक, म्हणजे जीवाणू, विषाणू, बुरशी. हो, हे तर आपल्याला माहित आहेत. पुढे आहे पोषक घटक, प्रथिने, जीवनसत्वे यांची कमतरता किंवा अतिरेक. मग भौतिक, म्हणजे उष्णता, थंडी, किरणोत्सर्ग. रासायनिक, म्हणजे धूळ, वायू. यांत्रिकी, म्हणजे घर्षण किंवा जखम. आणि सामाजिक. हो, हा शेवटचा घटक बघा, सामाजिक. गरिबी, व्यसन, सामाजिक एकांतवास हे पण एजंट असू शकतात. हो, आणि हीच तर यातली सगळ्यात रंजक गोष्ट आहे. आजार होण्यासाठी फक्त व्हायरस जबाबदार नसतो. गरिबी किंवा एकटेपणा सुद्धा एक एजंट म्हणून काम करू शकतो आणि आजाराला आमंत्रण देऊ शकतो. खरंच, हे खूप वेगळं आहे. आता त्रिकोणाचा दुसरा कोण पाहूया. 2 यजमान, होस्ट घटक. म्हणजे व्यक्तीचे स्वतःचे घटक. हो, यात पहिला आहे वय. उदाहरणार्थ लहानपणी कांजण्या, मध्यम वयात मधुमेह. बरोबर. लिंग, पुरुषांमध्ये हृदयरोग जास्त, स्त्रियांमध्ये कुपोषण. अनुवंशिकता, म्हणजे हेरेडिटी. जसे की रंगांधळेपणा. पोषण, म्हणजे अशक्तपणा किंवा लठ्ठपणा. व्यवसाय आणि सवयी, धूम्रपान, अस्वच्छता. यातलं कसं आहे की वय किंवा अनुवंशिकता यावर आपलं नियंत्रण नाही. हो, ते तर आपल्या हातात नाही. पण पोषण आणि सवयी या घटकांवर आपण नक्कीच नियंत्रण ठेवू शकतो. आणि त्रिकोणाचा तिसरा कोण आहे 3
पर्यावरणाचे घटक. हो, या 3 प्रकारच्या वातावरणाबद्दल सांगितलंय. पहिलं आहे भौतिक वातावरण. असुरक्षित पाणी, प्रदूषित हवा. कचरा व्यवस्थापनाचा अभाव, हे सगळं यात येतं. दुसरं आहे जीवशास्त्रीय वातावरण. प्राणी, कीटक, डास. हो, ज्यांच्यामुळे रेबीज किंवा मलेरियासारखे आजार पसरतात. आणि तिसरं आहे मनोसामाजिक वातावरण. चालीरीती व अंधश्रद्धा, राहणीमानाचा दर्जा, गरिबी हे परत आलं. हो, कारण ते आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचाच एक भाग आहे. पण आजकालचे आजार एवढे सोपे नाहीयेत, म्हणजे एकाच कारणामुळे होत नाहीत. अगदी. आणि पुढची स्लाइड हेच सांगते, बहुघटकीय कारणे आणि रोगांच्या कारणांचे जाळे, वेब ऑफ कॉझेशन. ही संकल्पना कोणी मांडली? मॅकमोहन आणि पोग त्यांनी सांगितलं की आधुनिक आजारांना असंसर्गजन्य एकच कारण नसते. हो, चित्रात दिसतंय. हृदयरोग किंवा कर्करोग होण्यामागे कितीतरी गोष्टी आहेत. बरोबर. अनुवंशिकता, धूम्रपान, ताण, आहार, व्यायामाचा अभाव, हे सगळं एकमेकात गुंतलेलं आहे. म्हणजे ही सरळ रेषा नाहीये. नाही, हे एका जाळ्यासारखं गुंतागुंतीचं आहे. त्यामुळे उपचार करताना पण एकाच गोष्टीवर लक्ष देऊन चालत नाही. आता पुढची संकल्पना खूपच इंटरेस्टिंग आहे. हिमनगाचे तत्व, आइसबर्ग फिनॉमिनन ऑफ डिझीज. हो, ही सार्वजनिक आरोग्यातली खूप मूलभूत संकल्पना आहे. इथे एक हिमनग दाखवलाय, त्याचा अगदी थोडासा भाग पाण्याच्या वर आहे. आणि खूप मोठा भाग पाण्याखाली आहे. बरोबर. आता पाण्याच्या वरचा जो दिसणारा भाग आहे, तो म्हणजे रुग्णालयात दिसणारे आजार. म्हणजे ज्यांना लक्षणं आहेत आणि ज्यांचं निदान झालंय असे रुग्ण. अगदी. पण पाण्याखालचा भाग बघा, तो खूप मोठा आहे. तो म्हणजे लपून राहिलेला आजार. अच्छा, म्हणजे लक्षणे नसलेले, ॲसिम्प्टोमॅटिक आणि निदान न झालेले रुग्ण. हो, उदाहरणार्थ हाय बीपी किंवा डायबिटीस यांच्यामध्ये हा लपलेला भाग खूप मोठा असतो. म्हणजे समाजात जेवढे रुग्ण दिसतात त्यापेक्षा कितीतरी जास्त रुग्ण नकळतपणे आजारी असतात. बरोबर. आणि म्हणूनच आरोग्य तपासणी किंवा स्क्रीनिंग इतकं महत्वाचं आहे. पुढे आहे आजाराचे नैसर्गिक संक्रमण, नॅचरल हिस्ट्री ऑफ डिझीज. यात आजार कसा वाढतो ते दाखवले. हो, याचे 2 मुख्य टप्पे आहेत. पहिला आहे आजार विकसित होण्याआधीचा टप्पा. यात काय होतं की एजंट, होस्ट आणि पर्यावरण यांचा संपर्क येतो. म्हणजे इथे अजून आजार झालेला नाहीये. नाही, आणि म्हणूनच हीच प्राथमिक प्रतिबंधाची वेळ आहे. आणि दुसरा टप्पा? आजार विकसित होण्याचा टप्पा. यात रोग शरीरात प्रवेश करतो, मग इन्क्युबेशन पिरियड, लक्षणं आणि शेवटी परिणाम दिसतो. आणि तो परिणाम 3 प्रकारचा असू शकतो. व्यक्ती बरी होते, तिला अपंगत्व येतं, किंवा तिचा मृत्यू होतो. हो. तर या नैसर्गिक प्रवाहात आपण कुठे हस्तक्षेप करतो यावरच प्रतिबंधाचे स्तर ठरतात. आणि हेच पुढच्या स्लाइडवर आहे रोगाचा प्रतिबंध, प्रिव्हेन्शन ऑफ डिझीजेस. इथे प्रतिबंधाचे 4 स्तर पायऱ्यांसारखे दाखवले आहेत. हो. पहिला 1 आदिम काळापासून प्रतिबंध, प्रायमोडियल प्रिव्हेन्शन. दुसरा 2 प्राथमिक प्रतिबंध, प्रायमरी प्रिव्हेन्शन. तिसरा 3 दुय्यम प्रतिबंध, सेकंडरी प्रिव्हेन्शन. आणि चौथा 4 तिसऱ्या स्तरावरील प्रतिबंध, टर्शरी प्रिव्हेन्शन. अगदी. यांची थोडक्यात ओळख करून द्याल का? नक्कीच. आदिम काळापासून प्रतिबंध म्हणजे धोक्याचे घटक निर्माणच होऊ न देणं. प्राथमिक प्रतिबंध म्हणजे आजार सुरू होण्याआधीच त्याला रोखणं. ओके. दुय्यम प्रतिबंध म्हणजे आजाराचं लवकर निदान आणि उपचार. आणि तिसऱ्या स्तरावरचा प्रतिबंध म्हणजे आजारामुळे होणारं नुकसान कमी करण्याचा प्रयत्न. चला हे स्तर आणखी सविस्तर पाहूया. पुढची स्लाइड आहे स्तर 1 आणि 2, रोगापूर्वीची कृती. हो. पहिला आदिम काळापासून प्रतिबंध, प्रायमोडियल, म्हणजे जोखीम घटक निर्माणच होऊ न देणे. उदाहरणार्थ आनुवंशिक आजार रोखण्यासाठी सगोत्र विवाह टाळणे हे यात येईल. अगदी. हे उत्तम उदाहरण आहे. आणि दुसरा प्राथमिक प्रतिबंध, प्रायमरी. यात 2 भाग आहेत. स्वास्थ्य वाढ, हेल्थ प्रमोशन, जसे की वैयक्तिक स्वच्छता, सकस आहार, शिक्षण, हे सगळं. आणि विशिष्ट संरक्षण, स्पेसिफिक प्रोटेक्शन. यात येते लसीकरण. हो, लसीकरण, लोह गोळ्या, मच्छरदाणी वापरणे. आता पुढचा स्तर आहे स्तर 3, दुय्यम स्तरावरील प्रतिबंध, सेकंडरी प्रिव्हेन्शन. याचा उद्देश आहे आजार झाल्यानंतर पण नुकसान होण्यापूर्वी थांबवणे. बरोबर. आणि यासाठी 2 गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. 1 लवकर निदान, अर्ली डायग्नोसिस. म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट्स, आरोग्य तपासणी वगैरे. हो. आणि दुसरं त्वरित उपचार, प्रॉम्प्ट ट्रीटमेंट, जसे मलेरियासाठी क्लोरोक्विन
किंवा टीबीसाठी औषधे. अगदी. आजार लवकर पकडा आणि त्यावर लगेच उपचार करा. आणि शेवटचा स्तर आहे स्तर 4, तृतीय स्तरावरील प्रतिबंध. टर्शरी प्रिव्हेन्शन. याचा हेतू आहे आजारामुळे झालेले नुकसान कमी करणे आणि जीवन सुसह्य करणे. यातही 2 भाग आहेत. अपंगत्वाच्या मर्यादा, डिसेबिलिटी लिमिटेशन, म्हणजे मृत्यू किंवा कायमचं अपंगत्व टाळण्यासाठी उपचार करणं. उदाहरण, लकवा मारलेल्या रुग्णांची फिजिओथेरपी. आणि दुसरा भाग आहे पुनर्वसन, रिहॅबिलिटेशन. म्हणजे रुग्णाला पुन्हा स्वावलंबी बनवणे. बरोबर. जसं की कृत्रिम अवयव बसवणे म्हणजे जयपूर फूट किंवा अंधांसाठी प्रशिक्षण, हे सगळं पुनर्वसनात येतं. आता आपण शेवटच्या स्लाइडवर आलो आहोत, जी या सगळ्याचा सारांश आहे. यात एका चक्राद्वारे उत्तम आरोग्य कसं मिळवता येईल हे दाखवलं आहे. हो, या चक्राचे 3 भाग आहेत. पहिला, समजणे, अंडरस्टँड. यासाठी मर्क विज्ञानत्रयी समजून घेणे आवश्यक आहे. एजंट, होस्ट, एन्व्हायरमेंट. बरोबर. दुसरा भाग आहे शोधणे, डिटेक्ट. यासाठी हिमनगाचं तत्व वापरायचं, म्हणजे लपलेले आजार शोधायचे. आणि तिसरा, थांबवणे, प्रिव्हेंट. यासाठी प्रतिबंधाचे ते 4 स्तर वापरायचे. आणि शेवटी एक खूप महत्वाचा संदेश आहे. आजाराचा इतिहास समजून योग्य वेळी प्रतिबंध केल्यास जीवन वाचवता येते. अगदी. तर आजच्या या सत्रातून आपण रोगाची संकल्पना, त्याची कारणं आणि प्रतिबंधाचे विविध स्तर खूपच सोप्या पद्धतीने समजून घेतले. हो. त्रयी, हिमनगाचं तत्व आणि प्रतिबंधाचे 4 स्तर यांसारख्या संकल्पना आता नक्कीच स्पष्ट झाल्या असतील. मला वाटतं हे सगळं ऐकल्यानंतर श्रोत्यांनी एका गोष्टीवर विचार करायला हवा. आपण आता प्रतिबंधाचे 4ही स्तर शिकलो. आदिम, प्राथमिक, दुय्यम आणि तिसरा स्तर. विचार करा की एक समाज म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून या 4 स्तरांपैकी कोणत्या स्तरावर आपण सर्वात जास्त खर्च आणि प्रयत्न करायला हवेत, जेणेकरून आपल्याला सर्वात निरोगी आयुष्य मिळू शकेल. हो, यावर नक्की विचार करा.